सुविचार नसतो, फक्त संतांजवळच सुविचार असतो. विठाला हवा. आताचे लेकरं काय मागतात, मला बॉम्बे पाहिजे, मला चॉकलेट पाहिजे, मला कुरकुरे पाहिजे, असे हट्ट करतात. पण भगवान बाबा कशाचे हट्ट करायचे सांगतो तुम्हाला. भगवान बाबाचं पूर्वी आबाजी असं होत. आबाजी दर यात्रेला नारायणगडावर जायचे. ते एका वर्षी यात्रेला गेले आणि त्यांना माणिक बाबा दिसले. ते 4 माणसांसंग बोलत होते. ते पडत गेले आणि म्हणाले, मला गुरुमंत्र दे ना माणिक बाबा, मला गुरुमंत्र द्या. ते म्हणाले, तुझ्या पुटकऱ्यांना नसतो देत, असल्या लेकरांना. मग तो डबल म्हणतो, माणिक बाबा गुरुमंत्र द्या ना मला. मग माणिक बाबा म्हणतात, ते याला पडून लावायला पाहिजे. ते म्हणाले, त्यांना एक शिकार दिसला. ते म्हणाले, त्या शिखरावरून उडी टाकलेल्यांनाच मी गुरुमंत्र देत असतो. मग पायरी ना पायरी असे चढत आबाजी वर गेले, म्हणजे भगवान बाबा, आणि म्हणाले, माणिक बाबा एवढे खाऊ का मी. मग सगळे तिथं आले आणि म्हणतात, तुला कुरकुरे देतो, मुरकुरे देतो, मोबाईल देतो, चॉकलेट देतो, खाली ये. महिला मंडळी टुकू कोण बघतात. त्याकडे होते का मोबाईल, चॉकलेट, कुरकुरे, मोबाईल? तर नव्हते. आणि ते म्हणाले, तुला मी माझी कमाई मधले पैसे देतो रे, खाली ये. मग माणिक बाबा पुढे गेले आणि म्हणाले, तुझ्यासारख्यांना मी नक्कीच गुरुमंत्र देणार, खाली ये. मग आबाजी म्हणतात, म्हणजे भगवान बाबा म्हणतात, शिखरावरून ते उडी टाकतो त्यांना गुरुमंत्र असतो. मग चेंडू पडल्याप्रमाणे देशील खाली उडी टाकल आणि उठून उभा राहिला आणि माणिक बाबांचे पाय धरले आणि म्हणाले, आता तरी द्या गुरुमंत्र. भगवान बाबाचा गुरुमंत्राचा इतका हट्ट करायचा आणि आपण मामाला इतका हट्ट करतात. मग माणिक बाबा म्हणतात की तुझ्यासारख्यांना नक्कीच मी गुरुमंत्र देणार, पण गुरुमंत्राच्या आधी आजपासून तुझं आबाजी नाव नाही, आजपासून तुझा भगवान बाबा नाव. म्हणून तेव्हापासून आपण त्यांना भगवान बाबांना